2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील पहिली टायर बेस मेट्रो नाशिकमध्ये करण्याचे आश्वासन देत लागलीच महारेल आणि सिडकोच्या माध्यमातून सर्वेक्षण केले। 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी 2024 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती। मात्र त्यानंतर हा प्रकल्प सातत्याने रखडला। ही बाब लक्षात घेत आमदार राहुल ढिकले यांनी पुन्हा एकदा तारांकित प्रश्नांद्वारे मेट्रोकडे लक्ष वेधले। त्यांच्या लेखी उत्तरांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की 9 सप्टेंबर 2019 रोजी हा प्रकल्प मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला गेला। त्यानंतर सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने 24 मार्च 2021 रोजी बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेट सचिवालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव गेला आहे। मात्र पुढे काही वेगवेगळ्या पर्यायांबाबत विचार सुरू झाल्यामुळे या प्रस्तावावर विचार होऊ शकला नाही। अलीकडेच या प्रस्तावाच्या फेरआढाव्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय, आवास व शहरी कार्य मंत्रालय, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय, रेल्वे बोर्ड, महामेट्रो आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत पंतप्रधान कार्यालयाने काही सूचना सुचवल्यामुळे महामेट्रो नाशिक नियो मेट्रो प्रकल्पाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आहे। सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यासाठी शासन स्तरावर कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले। याबाबत आमदार राहुल ढिकले यांनी माहिती दिली। अतारांकित प्रश्नाद्वारे नाशिक नियो मेट्रो बद्दल मी काल अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता। मुख्यमंत्री महोदयांनी त्यामध्ये सरकारने 23/4/3/21 रोजी बैठकीत या प्रस्तावाला पूर्वी मान्यता दिली होती व अंतिम मंजुरीसाठी तो कॅबिनेट सचिवालय व प्रधानमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता। सदर प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय, रस्ते व राजमार्ग मंत्रालय, रेल्वे बोर्ड, महामेट्रो व नाशिक मनपा यांची अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन पंतप्रधान कार्यालयाने काही या बाबतीत सुधारणा सुचवल्या होत्या आणि त्या सुधारित अहवाल सादर करण्यास सांगितले होते। पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार शासनाने सदर प्रस्तावात सुधारणा करून त्या अहवालाच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी तो परत केंद्र सरकारला पाठवला आहे व त्या अनुषंगाने शासन स्तरावर त्याची मान्यता घेण्याचे व लवकरात लवकर नाशिक नियो मेट्रो सुरू करण्याचा हा प्रयत्न आपल्या शासनाकडून चालू आहे। अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता, परंतु कुठेतरी कोंडी फुटली पाहिजे होती। कोणीतरी प्रश्न विचारला होता व नाशिककरांना नेमकी त्यांची नियो मेट्रो कुठल्या स्टेजवर आहे व काय आतापर्यंत चालले आहे याची माहिती होणे गरजेचे होते। त्याच्यामुळे ह्या प्रश्नाद्वारे मी जे विचारला आहे प्रश्न, त्या प्रश्नाद्वारे आज नियो मेट्रो ही लवकरात लवकर नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध होईल, दाखल होईल याची एक गॅरंटी याद्वारे मिळते आहे। नियो मेट्रो प्रकल्पाचा अहवाल महामेट्रोने नव्याने तयार केला असून राज्य शासनाने मान्यता मिळाल्यानंतर तो केंद्राकडे पाठवला। NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।